Okay, tell me, are the voice and screen clear? All okay? Are the voice and screen clear? All okay? Yes? Fine. हा. सो आपल्याला काय लक्षात आलं? दिस इज अ बॅलन्स विटस्टोन ब्रिज. विटस्टोन ब्रिज बॅलन्स असेल तर हा मधला कॅपॅसिटर काढून टाकला तरी चालतो. ठीक आहे. सो बॅटरी ऍज इट इज 10 व्होल्ट बॅटरी आहे. इथे कॅपॅसिटर सी, हा पॉइंट ए, हा पॉइंट बी, हा पॉइंट ई, हा पण पॉइंट एच आहे. कॅपॅसिटर सी, पॉइंट डी दिल्ली, परत एक कॅपॅसिटर सी, हा पॉइंट ईच आहे. ओके. सो आता आपल्याला काय पाहिजे आहे? एनर्जी सॉरी व्होल्टेज अक्रॉस ए अँड बी. व्होल्टेज अक्रॉस ए अँड बी. आता तुमच्या लक्षात येईल या ए आणि ई मध्ये, ए आणि ई मध्ये 10 व्होल्ट आहेत. ए आणि ई मध्ये, ए आणि ई मध्ये 10 व्होल्ट आहेत. ओके. आणि हे सिरीज कॉम्बिनेशन आहे. आणि हे सिरीज कॉम्बिनेशन आहे. सिरीज मध्ये चार्ज, इकडे जेवढा चार्ज आला तेवढा चार्ज या कॅपॅसिटर वरती गेलेला असला पाहिजे. ओके. दोन्ही कॅपॅसिटर्स इक्वल आहेत. ओके. कॅपॅसिटर इक्वल असू देत नाही तर नसू देत, इथं C1 असेल, इथं C2 असू देत, पण ते सिरीज कॉम्बिनेशन आहे. सिरीज कॉम्बिनेशन जर असेल तर चार्ज तर सेम असणार. आता दोन्हीवरती चार्ज जर सेम असेल, काय फॉर्म्युला असतो? जनरल फॉर्म्युला Q इज इक्वल टू CV. पण जर चार्ज जर सेम असेल, तर मला काय म्हणता येतं? V इज इक्वल टू Q अपॉन C च्या लॉजिक नुसार चार्ज जर सेम असेल तर V प्रपोर्शनल टू 1 अपॉन C असं म्हणता येतं. V प्रपोर्शनल टू काय म्हणता येतं? 1 अपॉन C असं म्हणता येतं. ओके. कारण चार्ज सेम आहे. सिरीज मध्ये चार्ज सेम आहे ना, चार्ज सेम आहे. मग आता याच्यावरती किती व्होल्टेज आणि याच्यावरती किती व्होल्टेज? ओके. सो एक सिंपल थॉट, समजा ओव्हरऑल व्होल्टेज V आहे. पहिला कॅपॅसिटर C1 आहे, दुसरा कॅपॅसिटर C2 आहे. दोन कॅपॅसिटरचं सिरीज कॉम्बिनेशन दिलं. आता एक एक्स्ट्रा पॉइंट आपण घ्यायला लागलो. दोन कॅपॅसिटरचं सिरीज कॉम्बिनेशन जर आम्हाला दिलं, ओके, दोन्ही कॅपॅसिटर सिरीज मध्ये म्हणजे दोघांवरती चार्ज सेम आहे, मग पोटेन्शियल डिफरन्स इज प्रपोर्शनल टू 1 अपॉन C. सो करायचं काय असतंय? पहिल्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस जे काय पोटेन्शियल डिफरन्स येणार, पहिल्याच्या अक्रॉस जे काय येणार पोटेन्शियल डिफरन्स, ते कसं काढायचं असतंय? V1 इज इक्वल टू सम फ्रॅक्शन ऑफ टोटल पोटेन्शियल किंवा टोटल पोटेन्शियल डिफरन्स. टोटल पोटेन्शियल डिफरन्स पैकी थोडं इथं असणार, थोडं इथं असणार. मग इथे किती असणार? चेक करा. कॅपॅसिटर इज प्रपोर्शनल टू व्होल्टेज इज प्रपोर्शनल टू 1 अपॉन C. ठीक आहे. पहिल्याचं व्होल्टेज काढायचं आहे ना, मग पहिल्याचा 1 अपॉन C1 डिवाइड बाय पहिल्याचा प्लस दुसऱ्याचा पर्सेंटेज डिव्हिजन. कारण व्होल्टेज प्रपोर्शनल टू 1 अपॉन C आहे. पहिल्याचं व्होल्टेज काढताना 1 अपॉन C1 डिवाइड बाय 1 बाय C1 प्लस 1 बाय C2. आता आत्ताच्या क्वेश्चनला जर अप्लाय करायचं म्हटलं तर या पहिल्या कॅपॅसिटर वरती कॅपॅसिटर व्होल्टेज बिटवीन पॉइंट्स A अँड B, ते आता आपण कसं काढणार? आता हाच फॉर्म्युला जेव्हा आपण अप्लाय करतोय क्वेश्चनला, तेव्हा काय होणार? व्होल्टेज बिटवीन पॉइंट्स A अँड B, व्होल्टेज बिटवीन पॉइंट्स A अँड B इज इक्वल टू हा C1 आणि हा C2. सो काय होणार? 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2. आता C1 C2 इक्वलच आहेत ना, मल्टीप्लाइड बाय टोटल व्होल्टेज. सो उत्तर किती येणार? 1 बाय C प्लस 1 बाय C, 2 बाय C होणार. 1 बाय C अपॉन 2 बाय C, 1 बाय C अपॉन 2 बाय C. सर C ला C कॅन्सल, 1 अपॉन 2 ऍज इट इज. सो V अपॉन 2 असं त्याचं उत्तर होणार. चेक करा, समजलं का इथंपर्यंत? व्होल्टेज बिटवीन पॉइंट्स A अँड B आपण कॅल्क्युलेट केलं. आलंय आपलं आन्सर. आपल्याला काय काढायचं होतं? एनर्जी स्टोअर्ड ऑन द कॅपॅसिटर विच इज इन बिटवीन पॉइंट्स A अँड B. पण पहिल्यांदा व्होल्टेज बिटवीन पॉइंट्स A अँड B कॅल्क्युलेट करा. पहिल्यांदा काय करा? व्होल्टेज बिटवीन पॉइंट्स A अँड B कॅल्क्युलेट करा आणि 1/2 CV स्क्वेअर करा. नेक्स्ट स्टेपला उत्तर आहे. आता बघा, एनर्जी स्टोअर्ड अक्रॉस इन द कॅपॅसिटर एनर्जी स्टोअर्ड इन अ कॅपॅसिटर विच इज इन बिटवीन पॉइंट्स A अँड B इज 1/2 त्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी आणि व्होल्टेज बिटवीन A अँड B चा स्क्वेअर 1/2. कॅपॅसिटरची कॅपॅसिटी 1 मायक्रो फॅरेड आहे. 1 मायक्रो ऍज इट इज, कारण फायनल ऑप्शन्स मध्ये मायक्रो सिम्बॉल ठेवलाय त्यांनी, सो आपण पण ठेवायचा. व्होल्टेज बिटवीन पॉइंट्स A अँड B इज V/2. पण V किती दिलाय आपल्याला? 10 व्होल्ट दिलाय. मग त्याला लिहा 10/2.
पण सर त्याचा स्क्वेअर करायचा आहे, हा स्क्वेअर राहतो बऱ्याच मुलांचा, मिस्टेक करायची नाही, व्ही स्क्वेअर आहे तो. सो 1/2 ॲज इट इज, मायक्रो ॲज इट इज, 10/2 म्हणजे किती, 10/2 म्हणजे 5 चा स्क्वेअर 25. सो 25/2, 25/2 किती येणार, 12.5 मायक्रो ॲज इट इज, एवढे जूल. सो ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करणार. इज दॅट क्लिअर? रिप्लाय इन दी चॅट बॉक्स CW. काय काय केलं समजलं का, चेक करा. जस्ट गिव्ह मी अ सेकंड, जरा चार्जिंग लावू दे मला, जस्ट अ सेकंड. Okay, now reply in the chat box. Clear and written CW. आहे ऑप्शन मध्ये 12.5 मायक्रोजूल. काय काय केलं कळालं का? पहिल्यांदा सिम्प्लिफाय केलं सर्किट सिम्प्लिफाय करून असं लक्षात आलं की इट इज अ विटस्टोन ब्रिज. मग ब्रिज बॅलन्स आहे, मधला कॅपॅसिटर काढू नका. C1/C2 = C3/C4, मधला काढू नका. याच्या अक्रॉस किती व्होल्टेज, मग हे दोघं सिरीज मध्ये आहेत, दोघांच्या अक्रॉस 10 व्होल्ट आहेत. पहिल्याच्या अक्रॉस किती, सम फ्रॅक्शन ऑफ टोटल व्होल्टेज. दुसऱ्याच्या अक्रॉस किती, सम फ्रॅक्शन ऑफ टोटल व्होल्टेज. तो फ्रॅक्शन कसा काढायचा असतो, सिरीज मध्ये चार्ज सेम असणार दोन्ही कॅपॅसिटर वरती. जरी कॅपॅसिटर जरी डिफरंट असते तरी सिरीज आहे ना ते कॉम्बिनेशन, सिरीज मध्ये दोघांवरती चार्ज सेमच आला असता. मग त्याच्यावरनं काय लक्षात आलं, V प्रपोर्शनल टू 1/C लक्षात आलं, कारण Q सेम आहे. Q कॉन्स्टंट असेल तर V प्रपोर्शनल टू 1/C, म्हणजे व्होल्टेज डिवाइड होताना 1/C च्या फ्रॅक्शन डिवाइड होणार. मग पहिल्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती येणार, 1/C1 डिवाइड बाय 1/C1 प्लस 1/C2 ऑफ टोटल व्होल्टेज, म्हणजे हा फ्रॅक्शन ऑफ टोटल व्होल्टेज. मग दोन्ही कॅपॅसिटर जर सेम असतील तर काय होणार, 1/C अपॉन 1/C प्लस 1/C. सो फायनल आन्सर ते V/2 आलं. आणि परत 1/2 CV स्क्वेअर केलं, C ची व्हॅल्यू 1 मायक्रो फॅरेड टाकली आणि V ची व्हॅल्यू V/2 म्हणजे 10/2, ती 5 आली. त्याचा स्क्वेअर 25/2 12.5. ओके, नेक्स्ट लेट अस सॉल्व नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. हे तुम्ही करू शकाल, पटकन मला सॉल्व करून सांगा आन्सर. पटकन मला सॉल्व करून आन्सर सांगा. फायनल आन्सर मायक्रो फॅरेड मध्ये काढायचा आहे, म्हणजे मायक्रो ऍज इट इज ठेवायचं आहे. पटकन कॅल्क्युलेट करा आणि आन्सर सांगा. क्वेश्चन नंबर 6 सिरीज पॅरल कनेक्शन आहे, येत असेल तुम्हाला, असे क्वेश्चन सोडणार नाही तुम्ही एक्झाम मध्ये, अटेम्प्ट करणार आहातच. 3 मायक्रो, 1.5, 1.5. ऑप्शन नंबर 1 केलं कॅल्क्युलेट, गुड. काय काय केलं बघूया, जरा चेक करतो मी आता काय आन्सर येतंय. सर पहिल्यांदा हे दोघं कसे आहेत, पॅरलल. अरे कॅपॅसिटर पॅरलल म्हणजे रेझिस्टन्स इन सिरीज, बेरीज करून टाका, 1.5 प्लस 1.5 3 आलं. ओके, असं रफ कॅल्क्युलेशन करा, डायरेक्टली 3 लिहा. हा 3 ॲज इट इज. सर 3 3 3 आर आर आर. सर कॅपॅसिटर सिरीज म्हणजे रेझिस्टन्स इन पॅरलल, म्हणजे रेझिस्टन्स इन पॅरललचा रूल वापरा. ओके, आर 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 पॅरलल R/3, सी 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 सिरीज C/3, सी 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 सिरीज C/3. ठीक आहे, 3 3 3 3/3. सो फायनल आन्सर इज 1. दॅट्स इट. अटेम्प्ट करा, पुढे चला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 बघा. तुमच्या पेजवर सॉल्व करूया. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. Fine. Let us solve the next question, that is question number 7. काय केले बघा, if the equivalent capacitance between A and B is 1 microfarad, A आणि B चा equivalent capacitor ऑलरेडी दिलेला आहे. So equivalent capacitance between A and B is 1 microfarad, 1 मायक्रो दिलेला आहे. Then the value of C will be, या C ची व्हॅल्यू किती, A आणि B मधला ऑलरेडी दिलेला आहे, मग या C ची व्हॅल्यू विचारली. चला डायरेक्टली सिम्प्लिफाय करायला घ्या, माझ्याबरोबर लिहा. हा A ऍज इट इज, हा C पॉइंट ऍज इट इज. ओके, या पॉइंटला नाव देऊया X, या पॉइंटला नाव देऊया X. सो हा आला X. ओके, या पॉइंटला नाव देऊया Y, या पॉइंटला नाव देऊया Y. सो इथं आहे Y. हा पॉइंट B बॉम्बेचा आहे, काय नवीन नाव द्यायची गरज नाही. या पॉइंटला नाव देऊया Z, या पॉइंटला नाव देऊया Z. Z. हा पॉइंट D जर जो काही दिलाय नाव, गरज नाही आहे, तो D पॉइंट बॉम्बे, B बॉम्बेचा आहे तो. ओके, काय वेगळं द्यायची नाव गरज नाही. सो सगळे पॉइंट पहिल्यांदा प्लॉट करायचे असतात बघा, पहिल्यांदा एवढंच काम.
शेवटचा जो काय पॉइंट आहे तो आपला बी बॉम्बे. आता पहिला कॅपॅसिटर सी तर आपण ड्रॉ केलाय, हा कॅपॅसिटर सी तर आपण ड्रॉ केलाय इथं. राहिला आता हा 2 मायक्रोफॅरेड 2 मायक्रोफॅरेड 2 सिरीज दिसला का? किंवा हा 2 मायक्रोफॅरेड पहिल्यांदा कुठं काढूयात? हा 2 मायक्रोफॅरेड आपण याला आपण एक्स म्हटलंय, याला आपण वाय म्हटलंय. हा 2 मायक्रोफॅरेड एक्स आणि वाय मध्ये येणार. मग एक्स आणि वाय मध्ये एक 2 मायक्रोफॅरेड काढला. आता वाय आणि बी बॉम्बे याच्यामध्ये एक सिरीज कॉम्बिनेशन आहे आणि त्यालाच एक पॅरल कॉम्बिनेशन पण आहे. आता हा 1 मायक्रोफॅरेड कशामध्ये आहे? वाय आणि बी बॉम्बे मध्ये एक 1 मायक्रोफॅरेड आहे. ठीक आहे. त्याच वाय आणि बी बॉम्बे मध्ये 2 आणि 2 सिरीज म्हणजे सी सिरीज रेजिस्टन्स इन पॅरल, कॅपॅसिटर सिरीज रेजिस्टन्स इन पॅरल, सी सिरीज आन्सर C/2 बरोबर ना? पॅरलचा रूल वापरा C/2 म्हणजे 2 सिरीज 2/2 2/2 म्हणजे 1 म्हणजे परत त्याच वाय आणि बी पॉइंट मध्ये 1 एवढा कॅपॅसिटर पॅरल मध्ये आहे. तो एक 1 वाला कॅपॅसिटर आला. ह्या कॅपॅसिटरचा विचार झाला, याचा झाला. हा 2 मायक्रोफॅरेडचा कशामध्ये आहे? एक्स आणि झेड मध्ये आहे. एक 2 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर एक्स आणि झेड मध्ये आहे, तो पण ड्रॉ केला. आता तो झेड आणि बी बॉम्बे मध्ये हा 1 पॅरल म्हणजे सी पॅरल उत्तर C+C म्हणजे 2C ऍडिशन होणार याची 1 + 1 2 होणार. तो कशामध्ये आहे? तो पॉइंट झेड आणि बी बॉम्बे मध्ये. तो पॉइंट झेड आणि बी मध्ये एक 2 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर आहे. हा तुमचा पॉइंट बी. ओके. आता पुढे जर विचार केला तर काय होईल? हा 2 आणि हा 2 हे दोघं एकमेकांना कसे आहेत? एक्स आणि बी, पॉइंट एक्स आणि पॉइंट बी मध्ये ही सगळी सिरीजची ब्रांच दिसते का तुम्हाला? आपल्याला ए आणि बी चा इफेक्टिव्ह काढायचा आहे. कारण तो दिलाय आणि मग फायनली सी काढायचा आहे. आता पॉइंट एक्स आणि पॉइंट बी मध्ये हा 2 मायक्रोफॅरेड सिरीज मध्ये आहेत. 2 सिरीज उत्तर 2/2 कारण रेजिस्टन्स इन पॅरलचा रूल वापरणार म्हणजे इथं उत्तर होणार 1. सो एक्स आणि बी मध्ये एक 1 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर येणार. सो पॉइंट ए ऍज इट इज, हा पॉइंट एक्स ऍज इट इज, हा पॉइंट वाय ऍज इट इज, हा पॉइंट बी ऍज इट इज. सो आता हा एक्स आणि हा बी याला इलिमिनेट केलं आपण, 2 ला इलिमिनेट केलं. 2 पॅरल उत्तर 2 सिरीज उत्तर 2/2 म्हणजे उत्तर आलं 1. एक 1 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर तिथं अटॅच झाला. ओके. त्यानंतर हा 2 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर ऍज इट इज, हा 1 पॅरल ऍडिशन होणार. पॅरल मध्ये ऍडिशन करा, उलटा आहे ना रेजिस्टन्सच्या. 1 + 1 2 झाला. सो इथे 2 लिहा. ओके. आता परत हा 2 आणि हा 2 हे दोघं सिरीज मध्ये आहेत. पॉइंट एक्स आणि पॉइंट बी मध्ये हे सिरीज कनेक्शन आहे. 2 चं सिरीज कनेक्शन आहे. 2 सिरीज म्हणजे काय होणार? परत 2 सिरीज उत्तर 2/2 म्हणजे 1. परत पॉइंट एक्स आणि पॉइंट बी याच्यामध्ये 2 + 2/2 म्हणजे 1 झाला. आणि हा एक 1 मायक्रोफॅरेडचा ऑलरेडी आहेच एक्स आणि बी मध्ये, तो काढला. आणि हा पॉइंट ए आणि एक्स मध्ये सी आहे, लिहायचा राहिलाय. हा पॉइंट ए ऍज इट इज, सी लिहा तिथं. ओके. सो परत 1 पॅरल उत्तर ऍडिशन होणार. 1 + 1 2 होणार. मधला पॉइंट एक्स ऍज इट इज, हा 2 ऍज इट इज, हा पॉइंट बी बॉम्बे आणि हा पॉइंट सी. ओके. आता फायनली सी आणि 2 काय आहेत? सिरीज मध्ये आहेत. त्याचा इक्विव्हॅलंट किती येणार? ए आणि बी पॉइंट मध्ये हा सी आणि 2 कसे आहेत? सिरीज मध्ये काय? पॅरलचा नियम R1 R2 अपॉन R1 + R2 म्हणजे C × 2 2 × C अपॉन 2 + C किंवा C × 2 अपॉन C + 2 किंवा 2 × C अपॉन 2 + C. पण याचं उत्तर त्यांनी ऑलरेडी किती दिलंय? 1 मायक्रोफॅरेड दिलेलं आहे. आता सगळं कॅल्क्युलेशन मायक्रोमध्येच चालू आहे. मग तुम्ही मायक्रो वगैरे सिम्बॉल वापरत नाही, सगळंच कॅल्क्युलेशन मायक्रोमध्ये चालू आहे आणि सी ची व्हॅल्यू विचारली आहे. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2C इज इक्वल टू 1 ने याला मल्टिप्लाय करा 2 + C. हा सी ऍज इट इज, हा सी लेफ्टला घ्या. 2C - C झाला. राईट साइडला 2 ऍज इट इज. सो आन्सर आलं 2 मायक्रोफॅरेड. चेक करा ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करणार की नाही. चेक करा, समजलं का? रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स. आलं का बघा? CW क्लिअर अँड रिटर्न. माझ्या बरोबर केलं असेल कॅल्क्युलेशन, माझ्याबरोबर करायचं आहे कॅल्क्युलेशन, लिहायचं आहे ते. एकदा हाताखालनं जाऊ दे सगळं. आधी एकदा केलेलंच आहे मॉड्यूल तुम्ही, परत एकदा करतोय आपण.
आणि आठवणीनं होमवर्क सबमिट करायचे आहेत रोजच्या रोज. फाईन, गुड. नेक्स्ट क्वेश्चनला चला. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह करूयात बघा. काय काय करावं लागतंय, इंटरमिजिएट स्टेप्स काय काय आहेत चेक करा. मेथड परत एकदा रिवाइज होऊन जाईल. काय म्हटलंय, 1 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर ऑफ टेलिव्हिजन, ठीक आहे, इज सब्जेक्टेड टू 4000 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स. एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर इज. आता फास्ट कॅल्क्युलेशन करा आणि आन्सर सांगा. कॅपॅसिटी दिली आहे, व्होल्टेज दिलंय आणि जूल मध्ये आन्सर विचारलंय. या मायक्रोला 10⁻⁶ फक्त करा आणि पटकन आन्सर सांगा. सी दिलाय, व्ही दिलाय, 1/2 CV². करा बरं पटपट पटपट. सर 1 मायक्रो म्हणजे 10⁻⁶. व्ही किती आहे, 4000 व्होल्ट. त्या 4000 चा स्क्वेअर करायला पाहिजे बाळ. सर 1000 चा स्क्वेअर 10⁻⁶. 10⁻+6 कॅन्सल होणार सर. सो ह्या 1000 ला आणि या 10⁻⁶ ला डायरेक्टली कॅन्सल करतो मी. या 4 चा स्क्वेअर 16 होणार. या 4 चा स्क्वेअर 16 झाला, 16/2 किती होणार, 8 होणार. आलं का बघा, रिप्लाय इन दी चॅट बॉक्स. गुड, व्हेरी गुड. तुमचा ऑप्शन माझा ऑप्शन मॅच होतोय. फक्त मी काय केलं, याला 1000 म्हटलं, 1000 चा स्क्वेअर 10⁻⁶. ते 10⁻⁶ आणि हे 10⁻⁻⁶ कॅन्सल झाले. 4 चा स्क्वेअर 16, 16/2 8 झालं. दॅट्स इट. रिप्लाय मी CW, क्लिअर अँड रिटर्न. असे क्वेश्चन सोडायचे नाहीत परीक्षेमध्ये. तुम्ही अटेम्प्ट करा व्यवस्थित. त्याला द्या त्याचे 20, 30, 40 सेकंड जे काय द्यायचे आहेत तेवढे द्या, पण त्याचे 4 मार्क घेऊन या. पुढं नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 बघा. Three identical capacitors are connected together differently. Okay. For the same voltage, every combination. For the same voltage, to every combination, the one that stores maximum energy is. Okay. So 3 identical capacitors are given to you, connected differently. पहिल्यांदा कसं 3 in series, दुसऱ्यांदा कसं 3 in parallel, तिसऱ्यांदा कसं 2 in series and third in parallel with it, आणि चौथ्यांदा कसं 2 in parallel and third in series. ठीक आहे. काय विचारलंय, आउट ऑफ दिस कॉम्बिनेशन फॉर द सेम व्होल्टेज, सगळ्याच्या अक्रॉस सेमच व्होल्टेज अप्लाय करायचं. The one that stores maximum energy. सिंपल थॉट आहे. व्होल्टेज सेम आहे ना, व्होल्टेजच्या फॉर्म्युल्याचा, सॉरी, एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला व्होल्टेज मधला काय आहे, 1/2 C/V². आता व्ही तर प्रत्येक केस मध्ये सेम दिलाय, प्रत्येक कॉम्बिनेशन साठी. सिरीज मध्ये तिन्ही कनेक्ट करा, तिन्ही पॅरल करा, किंवा 2 सिरीज आणि त्याला एक पॅरल, किंवा 2 पॅरल आणि त्याला एक सिरीज. यातल्या कुठल्याही कॉम्बिनेशन साठी पोटेन्शियल डिफरन्स व्ही तर सेमच घ्यायला सांगितलाय. मग एनर्जी स्टोअर्ड जर मॅक्सिमम पाहिजे असेल तर सी काय पाहिजे, सी पाहिजे मॅक्सिमम. आणि आता कपॅसिटी जर मॅक्सिमम पाहिजे असेल तर कुठलं कनेक्शन कराल, कपॅसिटर सिरीज की पॅरलल, बोला. यू मॅक्स याला एकच ऑप्शन आहे, कारण व्ही तर सेम आहे तिन्ही केसमध्ये. यू जर मॅक्स पाहिजे असेल तर एकच ऑप्शन आहे, सी मॅक्स पाहिजे. आता सी मॅक्स कसा आणणार, सिरीज की पॅरलल, बोला. सिरीज की पॅरलल की या ऑप्शन 3 की ऑप्शन 4, तुम्ही सांगायचं. ऑप्शन 1, 2, 3, 4. सी मॅक्सिमम पाहिजे बघा. 3 कपॅसिटर सिरीज मध्ये लावले, किती येते कपॅसिटी, उत्तर येतं C/3. 3 कपॅसिटर पॅरलल मध्ये लावले, उत्तर किती येणार, 3 टाइम्स C येणार. बर, 2 पॅरलल लावले आणि एक त्याला सिरीज मध्ये लावला, काय होते, C पॅरलल होते 2C, C पॅरलल होते 2C, 2C ला सिरीज मध्ये C, 2C ला सिरीज मध्ये C, म्हणजे R आणि 2R पॅरलल झाल्यासारखं, कारण कपॅसिटर इन सिरीज म्हणजे रेझिस्टन्स इन पॅरलल. R 2R पॅरलल उत्तर 2R/3, म्हणजे इथं उत्तर होते 2C/3, म्हणजे 2/3. 2/3 चा आन्सर असते 0.66 C. सर इथं 1/3 वरचा आन्सर असते बा 0.33 C. C कुठं जास्त आहे, इथं 0.33 C आहे, इथं काय आहे 0.66 आहे, आणि इथं 3 टाइम्स C आहे. सर बाकी कुठल्याही कॉम्बिनेशन पेक्षा सगळ्यात जास्त कपॅसिटी पॅरलल मध्ये मिळते, म्हणून आपण
3 capacitors in parallel असं ऑप्शन सिलेक्ट करू so that we can get maximum capacity. once we get maximum capacity, व्होल्टेज तर सेमच आहे, एकदा मॅक्सिमम कॅपॅसिटी मिळाली की एनर्जी पण मॅक्सिमम मिळणारच. इज दॅट क्लिअर? बोला CW. असे क्वेश्चन सोडणार नाही आहात तुम्ही. हा एक सिंपल चॅप्टर आहे आणि जो तुम्हाला फार छान कळलेला पण आहे. मग त्याचे मार्क घेऊन यायचे, परीक्षेला याचे प्रश्न पडलेले दिसतात तुम्हाला, पडणार पण आहेतच, दरवर्षी पडतात. कॅपॅसिटरचे प्रश्न, इलेक्ट्रोस्टॅटिकचे, करंट इलेक्ट्रिसिटीचे दरवर्षी पडतातच. पुढं क्वेश्चन नंबर 10 बघा. करा माझ्या बरोबर सॉल्व. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. एक सेकंड. क्वेश्चन नंबर 10. बरं, आणखी एक तुम्हाला सांगायचं आहे, जे काय तुम्हाला होमवर्क मध्ये जे काय डाऊट्स येत आहेत, आता आपण प्रिव्हियस इयर तर लेक्चरला करायला लागलोय, जे काय आपल्या टेस्ट होत आहेत त्या पण आपण डिस्कस करायलाच लागलोय. ओके, पुढच्या दिवशी राहतोय प्रश्न, जे काय तुम्हाला क्वेश्चन सॉल्व, जे काय तुम्ही होमवर्क करताय त्यावेळी जो काय डाऊट येतोय, ते डाऊट्स तुम्ही डायरेक्टली ग्रुपवरती पोस्ट करू शकता. ओके, त्या दिवशीच्या होमवर्क मधले ग्रुपवरती तुम्ही ते डाऊट पोस्ट करू शकता आणि बाकीची मुलं ते डाऊट सॉल्व करायचे आहेत. ओके, त्यांनी बाकीच्या मुलांनी तो डाऊट सॉल्व करून लगेच त्याच्यावरती आन्सर पोस्ट करा. ओके, तुमच्या कोणाकडनं जर नाही आलं तर मी पोस्ट करत जाईल. ओके फाईन. म्हणजे काय होईल, त्या ह्याच्यामधले जर काही आणखीन डाऊट्स असतील जे सोल्युशन बघून पण क्लिअर होत नाही, ते सुद्धा सॉल्व्ह करून घेता येतील तुम्हाला. फाईन. जसं आधी करायचं, सर हे डाऊट्स आहेत हे सॉल्व्ह करून दाखवा, तसं मी ते आधी जसं सॉल्व्ह करायचं तसं आता पण सॉल्व्ह करत जाईल, फक्त ग्रुपवरती करावं लागेल आपल्याला, एवढंच. पुढं, 2 parallel metal plates having the charge plus q and minus q face each other at a certain distance between them. दोन प्लेट्स आहेत, पहिल्यावरती चार्ज आहे प्लस क्यू, दुसऱ्यावरती चार्ज आहे मायनस क्यू, फेस इच अदर अँड प्लेस एट अ सर्टन डिस्टन्स बिटवीन देम. दोघांमध्ये काहीतरी डिस्टन्स आहे. नेक्स्ट, इफ द प्लेट्स आर नाउ डीप इन द केरोसिन ऑइल टँक. आधी एअर असणार, म्हणजे इनिशियली डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो होता इनिशियली तो काय असणार, 1 असणार. आणि नंतरच्या केसमध्ये केरोसिन आहे ना, म्हणजे नंतरच्या केसमध्ये केरोसिन आहे, केरोसिनचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असणार, ऑफकोर्स मोर दॅन 1 असणार तो, कारण ते केरोसिन आहे ना. कुठल्याही डायइलेक्ट्रिकचा कॉन्स्टंट, कुठल्याही डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किंवा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी काय असते, मोर दॅन 1 असते. 1 to इन्फिनिटी असेल. मेटल किंवा कंडक्टर असेल तर इन्फिनिटी, मेटल किंवा कंडक्टरचा के इन्फिनिटी, मेटल किंवा कंडक्टरचा के हा इन्फिनिटी असतो. एअर आणि व्हॅक्युमचा के 1 असतो आणि बाकी सगळ्या इन्सुलेटर्सचा, डायइलेक्ट्रिकचा के हा किंवा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा 1 to इन्फिनिटी असतो. तो 1 पेक्षा लेस कधीच नसतो. ओके फाईन. पुढे बघा. If the plates are now dipped in the kerosene oil tank, the electric field between the plates will. Okay. So हा एक कॅपॅसिटर दिलाय आणि आता काय केलंय, एअर रिमूव्ह केली इथली, किंवा हे सगळं काय केलं, डायरेक्टली केरोसिन मध्ये डीप केलं. आता इथं मध्ये काय असणार आहे, केरोसिन असणार आहे. मग आधीची इलेक्ट्रिक फील्ड आणि नंतरची इलेक्ट्रिक फील्ड कम्पेअर करायला सांगितलेली आहे. ठीक आहे, एक सिंपल थॉट असतो, तो थॉट असा आहे. पहिल्यांदा बघा, इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला डिराईव्ह करूयात. इलेक्ट्रिक फील्ड E इज इक्वल टू व्ही अपॉन डी, पोटेन्शियल डिफरन्स अपॉन डिस्टन्स. पण सर आता पोटेन्शियल डिफरन्सचा डेटा दिला नाही, मग डेटा कशाचा दिलाय, चार्जचा दिलाय. मग व्होल्टेजला रिप्लेस करा, पोटेन्शियल डिफरन्सला रिप्लेस करा. कसं रिप्लेस करा, ऑल दिस एज इक्वेशन 1. C इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही, हे तर माहित आहे. मग सर व्ही ला रिप्लेस करायचं आहे ना, मग व्ही ला रिप्लेस कसं करशील, क्यू बाय सी न रिप्लेस करशील. देअरफॉर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय झाला, आता या व्ही ला रिप्लेस करा. व्ही ला रिप्लेस केलं सर, क्यू अपॉन सी न रिप्लेस केलं आणि हा अपॉन डी ऍज इट इज, हा जो काय अपॉन डी आहे तो ऍज इट इज. ओके, आता इनिशियली हा चार्ज क्यूच होता, हे केरोसिन मध्ये जरी डीप केलं तरी चार्ज काय बदलणार नाहीये, तो तर सेमच राहणार आहे, त्यात काय आता चेंज व्हायचं कारण नाहीये. ठीक आहे सर, मग काय बदलणार आहे, मे बी मला सांगा, चार्ज बदलणार नाहीये, हे डिस्टन्स ऑफ सेपरेशन बदललेलं नाहीये, ते पण त्यांनी सांगितलं नाहीये की सेपरेशन आम्ही बदलले म्हणून, म्हणजे ते बदललेलं नाहीये. क्यू पण बदलला नाहीये, म्हणजे बदलणार कोण, फक्त सी बदलणार. मग सीचा फॉर्म्युला काय आहे सर, ए के
इप्सिलॉन 0 अपॉन डी, ए के इप्सिलॉन 0 अपॉन डी, आणि हा इंटू मल्टिप्लाइड बाय डी आहे तो ऍज इट इज. सर डी ला डी कॅन्सल, डी ला डी कॅन्सल. ओके, सो इलेक्ट्रिक फील्ड काय आली, क्यू अपॉन ए के इप्सिलॉन 0 अशी आली. आता विचारलंय काय, हे सगळी अरेंजमेंट केरोसिन मध्ये टाकल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन दी प्लेट्स बिकम 0, इन्क्रीजेस, डिक्रीजेस, रिमेन सेम. बिकम 0 केव्हा आला असतं, बिकम 0 तेव्हा आला असतं जेव्हा इथं सगळ्याच्या सगळा मेटल आला असता किंवा कंडक्टर आला असता, कारण कंडक्टर मधनं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होत नाहीत, कंडक्टरच्या आतली इलेक्ट्रिक फील्ड 0 आली असती. केरोसिन काही कंडक्टर नाहीये, ओके, ते इन्सुलेटर आहे किंवा डायइलेक्ट्रिक आहे, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड तर येणारच. आता मला सांगा, क्यू तर बदललेला नाहीये, एरिया ऑफ प्लेट नाही बदलला, एप्सिलॉन 0 हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, सो इलेक्ट्रिक फील्ड इज प्रोपोर्शनल टू 1 अपॉन के. आधीचा के काय होता, आधीचा के होता 1, एअर आहे, आणि नंतरच्या केसमध्ये केरोसिन आहे, केरोसिनचा के मोर दॅन 1 आहे, म्हणजे के ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली आहे. के ची व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली आहे म्हणजे या इक्वेशन मधला, या प्रपोर्शनॅलिटी मधला डिनॉमिनेटर इन्क्रीज झालाय, आणि डिनॉमिनेटर इन्क्रीज झाला तर ओव्हरऑल व्हॅल्यू काय होणार, डिक्रीज. रिप्लाय इन दी चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन. ऑप्शन नंबर 3 सिलेक्ट करायचा. CW बोला, लिहा बरोबर माझ्या आणि सांगा मला. असे क्वेश्चन सोडून यायचे नाहीत, सॉल्व्ह करायचेच. ब्लँक नाही सोडून यायचं, सिंपल क्वेश्चन. चेक करा काय दिलंय आम्हाला. सर E इज इक्वल टू व्ही अपॉन डी आम्हाला पाठ आहे, E इज इक्वल टू व्ही अपॉन डी, पण व्ही चा डेटा नाही दिला, मग कशाचा डेटा दिलाय, 4 चा दिलाय, मग व्ही ला रिप्लेस कर. ओके, विचारलंय काय, इलेक्ट्रिक फील्ड काय होईल, इन्क्रीज डिक्रीज काय होईल विचारलंय, मग सी चा फॉर्म्युला लिहा, चेक करा. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट चेंज झालाय, मग चेंज झालाय तर के वाढलाय का कमी झालाय, बघा के वाढलाय, आधी एअर होती आता केरोसिन आहे, मग के वाढलाय. प्रपोर्शनलिटी चेक करा, के वाढला की ई कमी होणार, इनवर्स प्रोपोर्शनल आहे ना. पुढं झाला 10 झाला, 11 बघा, क्वेश्चन नंबर 11 सॉल्व्ह करूया. बघा, a series combination of n1 capacitors each of value C1. बर, सिरीज कॉम्बिनेशन आहे, किती लोक आहेत, n1 लोक आहेत, प्रत्येकाची कॅपॅसिटी किती आहे, C1, प्रत्येकाची कॅपॅसिटी किती आहे, C1. is charged by a source of potential difference 4V. याला चार्जिंग साठी सोर्स किती व्होल्टचा लावलाय, 4 टाइम्स V. ओके, 4 व्होल्ट आहे किंवा 4 टाइम्स V आहे माहित नाही आपल्याला ते. ओके, आपण काय म्हणूया त्याला, 4 व्होल्ट म्हणूया. ओके, चालेल, 4 व्होल्ट म्हणूया, कारण कुठेही ऑप्शन मध्ये, फायनल ऑप्शन मध्ये कुठेही V वगैरे काही दिसत नाहीये. नाही, इथं बघा, पुढच्या डेटामध्ये जरा लक्षात येईल, त्याला 4 टाइम्स 20 घ्यावं लागेल, 4 व्होल्ट नको म्हणाला, त्याला 4 टाइम्स 20 म्हणावं लागेल, कारण इथं नुसतंच V हे असं पण वापरलेलं आहे. ठीक आहे, 4 टाइम्स V. when the another parallel combination. ओके, आता कसं कॉम्बिनेशन आहे, सर पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ N2 कॅपॅसिटर्स. किती कॅपॅसिटर्स आहेत, असे N2 कॅपॅसिटर्स आहेत. ईच ऑफ कॅपॅसिटी किती, प्रत्येकाची कॅपॅसिटी किती आहे, C2, प्रत्येकाची कॅपॅसिटी किती आहे, C2. ओके सर, फाईन. इज चार्ज बाय द सोर्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स V. त्याच्यासाठी त्याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स लावलाय, या कॉम्बिनेशनच्या, पॅरलल कॉम्बिनेशनच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स लावलाय, सर V. ओके, it has same total energy stored in it as the first combination. दुसऱ्याची टोटल एनर्जी इज इक्वल टू पहिल्याची टोटल एनर्जी. ओके, एनर्जी स्टोर्ड इन फर्स्ट इज इक्वल टू एनर्जी स्टोर्ड इन सेकंड, असं त्यांनी दिलेलं आहे. एनर्जी स्टोर्ड इन फर्स्ट इज इक्वल टू एनर्जी स्टोर्ड इन सेकंड, असं त्यांनी दिलेलं आहे. फाईन, मग लिहा, एनर्जी ऑफ सिरीज कॉम्बिनेशन इज इक्वल टू एनर्जी स्टोर्ड इन द पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे, लिहिलं. पुढं, the value of C2 in terms of C1 is असं विचारले, व्हॅल्यू ऑफ C2 in terms of C1. हाऊ मेनी टाइम्स C1 किंवा व्हॉट टाइम्स C1, म्हणजे व्हॅल्यू ऑफ C2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इन शॉर्ट त्यांना काय पाहिजे, व्हॅल्यू ऑफ C2 पाहिजे. ठीक आहे, एनर्जी सोर्सचा फॉर्म्युला काय, 1/2 CV², 1/2 CV². इथला C, सिरीज कॉम्बिनेशनचा C कसा काढणार, सांगा बरं आन्सर मला. प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे C1,
प्रत्येकाची कपॅसिटी किती आहे C1 आणि अशी लोक किती आहेत N1. सी सिरीज आला असतं उत्तर काय आलं असतं C/2. सी 3 वेळा सिरीज आला असतं तर C/3. 4 वेळा सिरीज आला असतं तर C/4. मग N1 वेळा सिरीज आलं तर C1/N1. सो 1/2 CV स्क्वेअरच्या ऐवजी काय करणार C म्हणजे C1/N1 1/2 C इंटू V स्क्वेअर. V व्होल्टेज किती आहे 4 टाइम्स V. तो V नसून तो 4 टाइम्स V आहे. सो 1/2 C इंटू V स्क्वेअर. ही एनर्जी इज इक्वल टू पॅरललची एनर्जी. पॅरललची एनर्जी 1/2 CV स्क्वेअर. परत फॉर्म्युला तर तोच. आता पॅरललचा C कसं सी पॅरलल आलं तर उत्तर 2 टाइम्स C. 3 वेळा पॅरलल असेल तर 3 टाइम्स C. 4 वेळा पॅरलल असतील तर 4 टाइम्स C. मग C2 आहेत N2 वेळा पॅरलल आहेत. N2 वेळा पॅरलल असतील तर N2 टाइम्स C2. 2 वेळा पॅरलल असतील 2C. 3 वेळा असतील 3C. 4 वेळा असतील 4C. मग N2 वेळा असतील तर N2C. पण C काय आहे C2 आहे आता. सो N2C 1/2 C इंटू V स्क्वेअर. त्याचा V किती आहे तर त्याचा Vच आहे. त्या कॉम्बिनेशनच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स Vच आहे. ठीक आहे. आता मिस्टेक करायची नाही, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं. C2 ची व्हॅल्यू पाहिजे आहे. सर V स्क्वेअर आणि V स्क्वेअर कॅन्सल होते. डायरेक्टली स्क्वेअर कॅन्सल करू नका. या व्हीचा स्क्वेअर या व्हीच्या स्क्वेअर बरोबर कॅन्सल झालाय, पण हा 4 चा स्क्वेअर ऍज इट इज राहणार आहे. ओके 1/2 ला 1/2 कॅन्सल करा. C2 पाहिजे ऍज इट इज ठेवा. N2 ला काट मारा, डिवाइड करायला आणा. ओके डिवाइड करायला आणा. 4 चा स्क्वेअर 16 होणार आहे. सो याचा विचार झाला. C1 ऍज इट इज डिवाइडेड बाय N1 ऍज इट इज N2 ऍज इट इज. आणि हा राईट साइडला C2. 16 कुठे आहे बघा. 16 कुठल्या ऑप्शन मध्ये आहे इथे. इथे N1 अपॉन N2 लिहून ठेवले म्हणजे ऑप्शन 2 रॉंग आहे. आमचं कसं येते N1 N2 येते डिनॉमिनेटर मध्ये. डिनॉमिनेटर मध्ये N1 N2 असणारे दोनच ऑप्शन आहेत. आणि त्यात पण आम्हाला 16 पाहिजे ऑप्शन नंबर 4. रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. बोला. CW समजलंय ना. ओके जस्ट गिव्ह मी अ सेकंड. ओके अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. अजून एक 6 मिनिटं आहेत आपल्याकडे. फाईन. 11 झाला. 12 बघा. व्हॉट वुड बी द व्होल्टेज अक्रॉस C3 च्या अक्रॉस व्होल्टेज विचारलेलं आहे. कन्फ्युज व्हायचं नाही. C1 C2 पॅरलल आहेत पण त्याला हा C3 पॅरलल नाही आहे. C1 C2 एकमेकांना पॅरलल आहेत. बघा या C3 चं हे टर्मिनल डायरेक्टली इथं नाही जोडलं, इथं मध्ये बॅटरी पण आहे. मिस्टेक नाही करायची. ठीक आहे. व्हॉट वुड बी द व्होल्टेज अक्रॉस C3 विचारलंय. ठीक आहे कॅल्क्युलेट करून दाखवतो बघा. फसायचं नाही, सिरीज पॅरलल कनेक्शन मध्ये फसायचं नाही. सिंपल असतं ते. बघा जरा. आता मी काय करतो काही पॉइंट्स नावं देतो पहिल्यांदा. C1 C2 C3 बॅटरी V व्होल्टची. ठीक आहे सर फाईन. आता या पॉइंटला X म्हणतो. हे सगळे पॉइंट Xच झाले. या पॉइंटला Y म्हणतो. हा पण पॉइंट Y झाला. हा पॉइंट Xच आहे. हा पॉइंट Xच आहे. या पॉइंटला Z म्हणतो. या पॉइंटला Z म्हणतो. आता बॅटरी कुठल्या दोन पॉइंट्स मध्ये आहे Y आणि Z किंवा Z आणि Y. सो पहिल्यांदा इथे लिहितो Z, इथे लिहितो Y. Z आणि Y मध्ये पहिल्यांदा एक बॅटरी ड्रॉ करून घेतली. आता Z पासून पुढे एक पॉइंट आहे X आणि त्याच्या पुढे पॉइंट आहे Y आणि तिथनं परत मी Y ला पोहोचलेलोच आहे. झेडच्या मध्ये आता फक्त काय Z आणि Y मध्ये बॅटरी आहे आणि बाकीचा एकच पॉइंट फक्त शिल्लक राहतोय. कुठला X हा एकच पॉइंट शिल्लक राहतोय. मग कुठेतरी एका ठिकाणी X पॉइंट प्लॉट करा. दॅट्स इट. सर्किट मध्ये एवढेच पॉइंट्स आहेत, त्याच्यापेक्षा दुसरे कुठलेही पॉइंट्स नाही आहेत. आता एक एक कॅपॅसिटर ड्रॉ करा. पहिला कॅपॅसिटर आहे C3 Z आणि X मध्ये. तो Z आणि X मध्ये C3 ड्रॉ केला. पुढं X इथं सगळे Xच आहेत. C1 आहे X आणि Y मध्ये.
एक्स आणि वाय मध्ये C1 आहे. हे वाय काय असं पण ड्रॉ करू शकतो आपण. हा C1 आहे. C1 झाला, C3 झाला. C2 कशामध्ये आहे? तो पण एक्स आणि वाय मध्येच आहे सर. C2 कशामध्ये? तो सुद्धा एक्स आणि वाय मध्येच आहे. सो ऍक्च्युअल कॉम्बिनेशन असं आहे ते. ऍक्च्युअल कॉम्बिनेशन असं आहे. आपल्याला C3 च्या अक्रॉसचं व्होल्टेज पाहिजे आहे. C3 च्या अक्रॉसचं व्होल्टेज पाहिजे आहे. ठीक आहे. मग पहिल्यांदा याचा विचार करा. याचं इफेक्टिव्ह आन्सर किती येईल? सर कॅपॅसिटर्स इन पॅरलल म्हणजे रेझिस्टन्स इन सिरीज म्हणजे ऍडिशन म्हणजे C1 प्लस C2 करून टाका. एक्स आणि वाय मध्ये, हा पॉईंट वायच आहे ना, एक्स आणि वाय मध्ये हे दोघं पॅरलल आहेत म्हणजे रेझिस्टन्स इन सिरीजचा नियम C1 प्लस C2 करून टाका. सो एक्स आणि वाय मध्ये C1 प्लस C2 अशी इफेक्टिव्ह कॅपॅसिटी आली, बरोबर. आणि त्याला सिरीज मध्ये कोण आहे? त्याला सिरीज मध्ये हा C3 आहे. त्याला सिरीज मध्ये हा C3 आहे. या C1 प्लस C2 ला हा C3 कसा आहे? सिरीज मध्ये आहे. आणि ओव्हरऑल सिरीज कॉम्बिनेशनच्या अक्रॉस झेड आणि वाय पॉइंट मध्ये एक बॅटरी आहे V व्होल्टची. आता थोड्या वेळापूर्वी शिकवलं होतं, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये चार्ज सेम असणार. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये चार्ज सेम असणार. एक एक्स्ट्रा पॉईंट मध्ये मी काय शिकवलं होतं? Q इज इक्वल टू CV. तुम्हाला व्होल्टेज पाहिजे आहे ना, मग V इज इक्वल टू अरेंज करा Q अपॉन C. पण चार्ज तर सेम आहे, मग फॉरगेट अबाउट चार्ज. काय येते? V प्रपोर्शनल टू 1 अपॉन C येते. मला काय पाहिजे आहे? या C3 च्या अक्रॉस व्होल्टेज किती? ठीक आहे. C3 च्या अक्रॉस व्होल्टेज किती? व्होल्टेज अक्रॉस C3 इज इक्वल टू कशाला प्रोपोर्शनल आहे व्होल्टेज? रेसिप्रोकल ऑफ कॅपॅसिटी. व्होल्टेज अक्रॉस C3 इज इक्वल टू 1 अपॉन C3 डिवाइडेड बाय 1 अपॉन C3 डिवाइड बाय पहिल्याचा 1 अपॉन C3 प्लस दुसऱ्याचा 1 अपॉन C1 प्लस C2 म्हणजे 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2. पहिला 1 अपॉन पहिला कॅपॅसिटर प्लस 1 अपॉन दुसरा कॅपॅसिटर. पहिला कॅपॅसिटर आहे C3, दुसरा कॅपॅसिटर आहे C1 प्लस C2. दिस फ्रॅक्शन ऑफ टोटल व्होल्टेज. दिस फ्रॅक्शन ऑफ टोटल व्होल्टेज. ओके. आता ऑप्शन्स कडे जरा बघायचं, व्यवस्थित न चुकता सिलेक्ट करायचं आहे. ओके. काय होईल? बेस जरा सेम करून बघा. सो 1 अपॉन C3 ऍज इट इज राहू दे. इथं हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय होते? C1 प्लस C2 प्लस हा राईट साइडला गेला C3 होल डिवाइडेड बाय हा क्रॉस मल्टिप्लिकेशन. दिस इंटू दिस आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. C3 इंटू ब्रॅकेट C3 इंटू ब्रॅकेट आत काय होते? C1 प्लस C2 होते. ओके. मिस्टेक करू नका. न्यूमरेटर डिनॉमिनेटर कन्फ्युज व्हायचं नाही. हे ऍज इट इज आहे. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन. आता हा C3 इंटू ब्रॅकेट C1 प्लस C2 वरती जाईल, किंवा सर हा C3 आणि हा C3 कॅन्सल आणि आता हा C1 प्लस C2 न्यूमरेटर मध्ये जाईल. सो C1 प्लस C2 न्यूमरेटर मध्ये गेला डिवाइड बाय C1 प्लस C2 प्लस C3 इंटू हा V. आलं का बघा लक्षात? आलं का बघा लक्षात? चेक करा. रिप्लाय इन दी चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. असा ऑप्शन कुठला आहे बघा? ऑप्शन नंबर ए आहे ना, 1 आहे ना ऑप्शन नंबर. C1 प्लस C2 अपॉन C1 प्लस C2 प्लस C3 इंटू V. चेक करा, समजलं का? मीटिंग एंड होईल इथं, थांबायचं पण आहे आपल्याला. पटकन जरा रिप्लाय करा. नेक्स्ट लेक्चरला करंट इलेक्ट्रिसिटीचे PYQs बघूया. 10 ते 15 MCQs त्याचे पण बघूयात. ओके. पहिल्यांदा सगळ्याचे थोडे थोडे PYQचा सिरीज एकदा कंप्लीट करून घेऊयात. बाकीचे तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते ग्रुपवरती विचारा. ग्रुपवरती त्याचं आपण सॉल्व्हिंग करू. एकमेकांचे डाऊट्स पण एकमेकांनी सोडवायचे आहेतच. ठीक आहे. क्लिअर अँड रिटन. ओके फाइन. सो बाय बाय एवरीवन. लेट मी एंड दिस लेक्चर एट दिस पॉइंट. विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर. ओके. चलो बाय. येस.